नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पालक सूप. ही रेसिपी खूप इझी आहे आणि खायला सुद्धा टेस्टी आहे आणि शरीराला सुद्धा हेल्दी आहे. तर त्यासाठी आपण साहित्य बघूया काय काय लागतं. त्यासाठी एक मोठी पेंडी पालकाची स्वच्छ धुवून उकळून त्याचं प्युरी केलेली आहे. आणि एक पोहे खायचा स्पून असते ना, त्यांनी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. टोस्ट, एक छोटासा बटाटा उकडून मॅश करून घेतलेला. काळी मिरी आहेत, 1 चमचा मिरी घेतलेत. एक छोटा तुकडा आल्याचा वाटून घेतला. 4 कप दूध, 2 चमचे मैदा आहे आणि एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला आणि 4 चमचे लोणी घेतलं. चला तर आपण आता रेसिपी बघूया. आणि आपण बारीक कट केलेला कांदा घालूया. हा थोडासा ब्राऊन होईपर्यंत ह्यात भाजून घ्यायचा. कांदा आपला हलकासा ब्राऊन झाला आहे. आता त्यात आल्याची पेस्ट घालूया. आता आपण त्यात मैदा ॲड करूया आणि दूध 1 कप दूध कोमट घालूया. मैदा घातल्यास थोडंसं कोमट दूधच घालायचं, म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत. आणि हा आपला व्हाईट सॉस झाला तयार. आता आपण त्यात पालक प्युरी ॲड करूया. ह्यात थोडंसं दूध घालून आणि थोडंसं पाणी घालूया. आणि आपण आता बटाटा घालून घेऊ. आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आपल्याला किती लागतं तेवढं मीठ घालूया. आणि 1 चमचा मिरेपूड घालूया. चला तर बघा, आपलं सूप कसं छान उकळत आहे आणि खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. चला तर आपण इथं टेस्ट करून बघूया. आपलं गरमागरम सूप झालं तयार. त्यात थोडे वरनं खाताना मिरेपूड घालायचे. आणि त्यात टोस्ट घालूया. टोस्टचे छोटे छोटे तुकडे करून घालूया. ॲक्च्युअलमध्ये ह्यात ब्रेड तळून घालतात, पण ज्यांना ऑइली आवडत नाही, जे तळलेलं खात नाहीत,
त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. करायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. चला तर आता आपण खाऊन बघूया कसं झालं. तुम्ही जरूर ट्राय करा. बाय. लाईक करून जावा आणि सबस्क्राईब आणि कमेंट. स्वस्त खा आणि मस्त राहा. बाय बाय.